माझी माझी मान. तरीही जर काही पक्षांचे लोक आपल्याकडून लढण्यास उत्सुक आहेत का, आपल्याकडे अप्रोच झाले का? दुसरं, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही आपण उमेदवार देणार आहात? हे बघा, मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची 37 ते 38 हजार मतं आहेत. कळलं का? एकदा ही गोष्ट झाली, वारंवार कशी होईल? तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता? मगापासून हा प्रश्न विचारायचा होता. दुसरा त्याला जोडून एक होता, नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात का? तर देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पण देणार आहात का? त्याला धरून एकनाथ शिंदेच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार. एक आव्हान तुम्ही याच्या आधी केलं, आता दरवेळेस अतिशय पोटतिडकीने आव्हान करताय की माझ्या हाती सत्ता द्या, महाराष्ट्र सुखासारख्या सरळ करेल. यापूर्वी पण तुम्ही हे आव्हान केले, पण तरी देखील तुमच्या हाती सत्ता देत नाही लोक. तर याच्यावरच्या कारणांचा काय? देतील ना. मला असं वाटतं 52 सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय. जेव्हा जनसंघ होता ना तेव्हापासून ते पण हेच सांगत होते. 2014ला आली हातात सत्ता. वेळ लागतो. ही लोकसभेची वाफ आहे, त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? विधानसभा ती संपली ना, आता गेली ना हवेत. आता विषय विधानसभेचा आहे ना. हो, तर तुम्ही म्हणलं ना की लोकसभेची वाफ होईल, आता विधानसभेत निघेल, याचा फायदा होईल. निघाली असं म्हणालो मी. मला बरोबर बोलतो ना मी? मी निघाली असं म्हणालो मी. साहेब, महायुतीला असं वाटतं की लाडकी बहीण योजनेचा त्यांना खूप फायदा होणार आहे. आपलं आकलन